आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज बजेट मांडणार आहेत। समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना बजेटकडून बऱ्याच अपेक्षा आहेत। आम्ही त्या जाणून घेतल्यात, पाहूया। परीक्षा ज्या होत आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम त्या पारदर्शक असायला हव्या, जेणेकरून जे अभ्यास करणारे आहे खरोखर त्यांना न्याय मिळेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरकारी जॉब्स, खूप बेरोजगारी वाढलेली आहे, त्यासाठी गव्हर्नमेंट जॉब्स काढायला पाहिजे किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे जॉब करतात त्यांचा काही भरोसा नसते की 1 महिना जॉब केली ते कंपनी काढून टाकतात त्यांना। मग त्यासाठी अशा पॉलिसीज तयार करायला पाहिजे की ते काढणार नाही त्यांना किंवा दुसऱ्या कंपनीत जॉब देईल। मी एक नीट एस्पिरंट आहे, तर मला वाटते की मी 3 वर्षापासून नीट देत आहे एक्झाम। तर मला वाटते की आता नीटमध्ये किती गैरप्रकार झाला आहे यावेळेस, तर त्यांनी एक्झामचे रीचेकिंग वगैरे बरोबर केली पाहिजे आणि रिझल्ट चांगल्या पद्धतीने लावला पाहिजे। सरकारने नीटकडे या परीक्षांकडे लक्ष घालणं गरजेचं आहे, कारण ह्या परीक्षा खूप कठीण असतात आणि याच्यासाठी विद्यार्थी खूप वर्षापासून प्रयत्न करत असतात। बजट 2024 को लेके हमको सरकार से बहुत उम्मीदें हैं और सरकार, मैं ये उम्मीद करती हूँ कि सरकार जो सब्जी के रेट हैं, सिलेंडर के रेट हैं, इनको कम करे। सिलेंडर पहले 1000 रुपये था, फिर 800 हुआ। सरकार से उम्मीद करते हैं कि आगे इन रेट को बढ़ाए नहीं और सब्जी के भाव कम करे। तुअर दाल के रेट आसमान को छू रहे हैं, उनको कम किया जाए। मिडिल क्लास फैमिलीज़ और जो गरीबी रेखा से नीचे लोग हैं वो आलू प्याज ये सब्जियां तो ले सकते हैं, महंगी सब्जियां नहीं ले सकते, पर सरकार इनके रेट भी 40 रुपये कर दिए हैं। अगर इनके कम किया जाए तो वो लोग भी बेचारे भूखे नहीं मरेंगे, इसलिए सरकार को ये सब चीज़ें ध्यान में रखनी चाहिए। मैं उम्मीद करती हूँ सरकार ये बजट ये सब मिडिल क्लास फैमिलीज़ को और गरीबी रेखा से जो नीचे हैं उन लोगों को ध्यान में रखते हुए हमारे सामने पेश करें, ये मुझे सरकार से उम्मीद है। डाळीचे भाव वाढलेले आहे आणि तांदळाचे भाव वाढलेले आहे, तेलाचे भाव वाढलेले आहे, तर प्रत्येक गोष्ट ॲडजस्ट करताना मला खूप त्रास जात आहे। आणि मी मध्यमवर्गीय आहे, पण माझ्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की माझ्यापेक्षा जे लोअर लोक आहे, गरीब लोक आहे, त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्टीचे भाव कमी करणं खूप जास्त आवश्यक आहे। एक गृहिणी म्हणून मला त्याची खूप झळ पोहोचत आहे आणि माझ्यापेक्षा जास्त की जे गरीब लोक आहे ते त्याची म्हणजे त्यांची सर्वांची अपेक्षा आहे की तुरीचे भाव, डाळीचे, सगळ्या गोष्टीचे भाव, डाळीचे भाव, गव्हाचे भाव, भाजीपाल्याचे भाव खूप जास्त वाढले आहेत, तर ते कमी करावे अशी आमची अपेक्षा आहे। गृहिणींच्या, विद्यार्थ्यांच्या, शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य नोकरदार वर्गाच्या अपेक्षा बजेट पूर्ण करतं का, हे अगदी थोड्याच वेळात कळेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।